पोहोचलोय. भारत हा नैसर्गिक आणि खनिज संपत्तीचा देश आहे. माती ही माळेमा हे बाई सागराच्या लाटा लोळून घेत आहेत. देशातून गंगा, गोदावरी, ब्रह्मपुत्रा यांसारख्या रक्तवाहिन्या वाहत आहेत. निर्जीव पक्षी आकाश उंच भरारी मारतो आहे. सैनिकांनी जवान डोळ्यात तेल घालून देशाची सीमा रक्षण करत आहेत. किसान हा लोकराजा बनला आहे. आपल्या देशाला शिमला, मनाली, उटी यांसारखी समृद्ध पर्यटन स्थळे लाभलेली आहेत. आपल्या अनेक जातींचे, अनेक धर्मांचे, अनेक भाषांचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहत आहेत. आपल्या देशाला शिमला, मनाली, उटी यांसारखी समृद्ध पर्यटन स्थळे लाभली आहेत. एकूणच आपला भारत देश सुजलाम सुफलाम आहे. आपल्या देशाला पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. आपल्या देशाला पौराणिक आणि ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. भारत हा विज्ञानात फार अग्रेसर होत चाललाय. अनेक खेळ प्रकारात भारताने जागतिक दर्जाची कामगिरी केली आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत कबीर यांसारख्या थोर संतांची भूमी असलेल्या आपल्या देशाची संस्कृती आज जागतिक पातळीवर सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते. गेली 76 वर्षे कला, क्रीडा, संस्कृती, साहित्य इत्यादी क्षेत्रांमध्ये नामवंत लेखक, साहित्यिक, कलावंतांनी आपला अमिट ठसा उमटवलेला आहे. पण असे असले तर एकीकडे प्रगती होत आहे, परंतु दुसरीकडे मात्र आपल्या मनाविरुद्ध गोष्टी आपल्याला वेदना देत आहेत. कित्येक शूरवीरांनी या देशासाठी आपले प्राण गमावले. या देशासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्च केले. स्वातंत्र्यासाठी रक्ताचा सडा व चांगला, पण आम्ही मात्र भाऊ रक्ताचा बाजारच मांडला असे कधी कधी उगाच वाटते. आज चीन, पाकिस्तान सारख्या परकीय शक्ती देशाच्या सीमेवर हल्ला करण्यासाठी तयार असतात. देशामध्ये दहशतवादी हल्ले होतात. उरी पालवामा सारख्या आठवणी आपल्याला वेदना देतात. देशातील शेतकऱ्याला आपल्या हक्कासाठी आंदोलने करावे लागतात. अनेक गोरगरिबांना अनेक वेळा एक वेळचे जेवण सुद्धा मिळत नाही. धर्माच्या नावावरून जातीभेद दंगली होतात. तेव्हा या भारत मातेच्या हृदयाचे शेकडो तुकडे होतात. एकाच आईची लेकरे एकमेकांच्या रक्तासाठी तहानलेली असतील तर त्या आईची काय अवस्था होत असेल. जाणारी झोपडी आणि करपणारे रक्त, जाणारी झोपडी आणि करपणारे रक्त हे भारतीय यांचंच आहे. हे आपण का विसरतो? या आक्रमणांमध्ये अतिशय सामान्य माणूस भरडला जातो. रोज मोठ्या अधिकाऱ्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक होते. तेव्हा ज्यांच्या हाती आपण देशाची प्रशासन व्यवस्था सोपवली तेच भ्रष्टाचाराने बरमटलेले पाहून असंख्य वेदना होतात. तुरुंगात असलेले मोठे मोठे गुन्हेगार मोठ्या निवडणुका जिंकतात. दरवर्षी मोठे घोटाळे उघडकीस येतात. सामान्य माणसाच्या हातातली भाकरी गिळंकृत करणारी मंडळी या देशाचे मारेकरी आहेत. सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य आपल्या देशाची शान आहे. परंतु अशा दुष्ट वागणुकीमुळे हा देश उपग्रस्त होतो. कधी कधी देशासाठी फासावर चढणारे युवक अवघ्या 14व्या वर्षी शरीरावर गोळी खाणारे शिरीष कुमार सारखे तरुण पाहिले ना, तर या देशासाठी हस्तांतरित करण्यात आलेल्या स्वातंत्र्याचा अर्थ त्यांना कधी कळेल काय, हा प्रश्न उभा राहतो. भ्रष्टाचार रूपी यंत्रणेमुळे मोठी व्यवस्था पोखरली जाते. या स्वातंत्र्य दिवशी आपल्याला एक गोष्ट मान्यच करावी लागेल की या भारतीय स्वातंत्र्याने आपल्याला खूप काही दिले. परंतु हा असंतोषाचा, असमाधानाचा, अशांततेचा हा जो सूर निघत आहे ना, त्याला आपणच जबाबदार आहोत. जाता जाता एवढेच म्हणते स्वातंत्र्याचा जल्लोषाचा महिमा हा आला. यावर्षी साजरा करू उन्नतीचा सोहळा, धन्यवाद.